पुण्याच्या थेऊरमध्ये नसरापूर घटनेची पुनरावृत्ती झाली। अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला। गिरणी चालकाकडून अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती। थेऊरमध्ये अत्याचाराची घटना समोर आल्याने संतापाची लट पाहायला मिळते। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। पुण्याच्या थेऊरमध्ये नसरापूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे। अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलाय। गिरणी चालकाकडून अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते। तर थेऊरमध्ये अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संतापाची लाट पाहायला मिळते। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, काय माहिती? मेघना, पुण्यातील थेऊरमधील हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे आणि आपल्या आजोबाकडे उन्हाळी सुट्टीसाठी आलेली 6 वर्षाची चिमुरडी आहे आणि तिच्यात घराशेजारी राहणारा हा जो नराधम आहे तो गिरणी चालक आहे। त्या ठिकाणी त्यानं त्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। खरं तर ही गोष्ट शेजाऱ्यांना लक्षात आल्यानंतर त्याला ताबडतोब चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलेला आहे। पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेऊन न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत। आपण पाहिलंय की नसरापूर, पर्वती, त्यानंतर आता ही जी तिसरी घटना आहे पुण्याजवळच्या थेऊर इथली, या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे। खरं तर ही जी पीडित आहे पुण्यात राहती, 6 वर्षाची चिमुरडी आहे, तिच्या आजोबाकडे ही आली होती राहायला आणि आल्यानंतर अशा पद्धतीनं तिच्यावरती हा सगळा प्रकार ओढवलेला होता। खरं तर संताप व्यक्त केला जात आहे आणि या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। अल्पवयीन चिमुरड्या ज्या आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे का, हा सुद्धा आता संशय व्यक्त केला जात आहे। कारण नसरापूरच्या घटनेमध्ये जी चिमुरडी होती ती 4 वर्षाची चिमुरडी होती। कालच्या घटनेमध्ये पर्वतीच्या ही 9 वर्षाची चिमुरडी होती आणि जी आज समोर आलेली घटना आहे पुण्याजवळील थेऊर इथली चिमुरडी 6 वर्षाची आहे। एकंदरीत 3 चिमुरडीवरती या 3 नराधमाने वेगवेगळ्या घटनेमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या घटनेनंतर आता संताप व्यक्त केला जात आहे। चंद्रशेखर, जसं आपण सांगितलं की पुण्यातील ही तिसरी घटना आहे, पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। खरं तर या नराधमांना कायद्याचा धाकच उरला नाहीये का, असा सवाल देखील त्या निमित्तानं उपस्थित होतोय। चंद्रशेखर, नक्कीच ज्या पद्धतीनं पोस्को अंतर्गत ज्या गुन्हे आहेत सध्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे आणि शहरामध्ये पोस्को संदर्भामध्ये कायद्यामध्ये बदल करून ज्या नराधम आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी सुद्धा समोर येताना दिसत आहे। एकंदरीत शहरात ज्या पद्धतीनं अशा सगळ्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना मेघना दिसत आहे। चंद्रशेखर, खरं तर कठोरातील कठोर शिक्षा या नराधमांना व्हायला पाहिजे अशी सर्वांचीच इच्छा आहे। असं नेमकं काय केलं जाईल यांच्यासोबत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। पुण्यात एक वेगळा रोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय। काल जसं पाहिलं की पर्वतीमध्ये जी घटना घडली त्यावेळेला देखील पर्वती परिसरात नागरिक आक्रमक झाले होते। त्यानंतर नागरिकांचा हा जो रोष आहे तो स्वाभाविकच आहे। नागरिकांनी नेमकं करायचं काय असा देखील सवाल उपस्थित होतो। चंद्रशेखर, नक्कीच नागरिकांचा संताप मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जात आहे। नागरिक वेगळ्या भावनेतून आपला संताप व्यक्त केले जात आहेत। आपण पाहिलं की शुक्रवारची जी घटना घडली ती नसरापूरची होती। 3:30 वाजता नराधम आरोपी भीमराव कांबळेनं त्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली। खरं तर त्या घटनेच्या नंतर जे आहे ते पुण्यातील पर्वती पायथा या ठिकाणी सख्खा आजोबा जो की आईचा वडील आहे त्या नराधमांनी त्या चिमुरडीवरती अनेकदा लैंगिक अत्याचार करण्याचे प्रयत्न केल्याचे सुद्धा समोर आलेलं आहे। आणि या 2 घटनेनंतर पुन्हा आपण पाहिलं पुण्याजवळील थेऊर गाव आहे, या थेऊर गावामध्ये अशा पद्धतीने गिरणी चालवणारा हा नराधम आरोपी आहे। 42 वर्षाचा हा नराधम आरोपी आहे आणि शेजारी खेळणारी जी मुलगी होती जी 6 वर्षाची चिमुरडी आहे तर ती आजोबाकडे आली होती। या पद्धतीने मोठ्या प्रमाणात घटनेमध्ये वाढ होत आहे। पोस्को अंतर्गत एक कलम पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होतोय। आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे चंद्रशेखर। नराधमांना कायद्याचा धाकच राहिलेला नाहीये। घरातल्या व्यक्तींवर देखील विश्वास ठेवायचा की नाही असा सवाल खरं तर या आता चिमुकल्यांना पडलेला आहे। चंद्रशेखर, मेघना, खरं तर आपण पाहिलं मी सध्या पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस स्थानकामध्ये ज्या ठिकाणी आरोपीला ठेवण्यात आलेला आहे त्याच ठिकाणी मी सध्या आहे। याच लॉकअपमध्ये जो आरोपी आहे या सगळ्या घटनेमधला त्याला बंद करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीनं चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिचा प्रयत्न झाला, खरं तर संताप आणणारी सगळी घटना आहे आणि पुण्याजवळील थेऊरमध्ये हा सगळा प्रकार जो झाला, खरं तर या घटनेनंतर परिसरामध्ये सुद्धा संताप व्यक्त केला जात आहे। एकंदरीत नसरापूरची जी
शुक्रवारची घटना घडली, त्यानंतर कालची पुण्यातील पर्वती पायथ्याणी ही तिसरी घटना. अशा वेगवेगळ्या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे. एकंदरीत आपण पाहिलं ज्या पद्धतीनं या सगळ्या चिमुरडीवरती अशा पद्धतीनं अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला, त्या घटनेनंतर त्या ठिकाणचे जे नागरिक होते त्या नागरिकांनी खरं तर या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलेला आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून आज न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी त्याला काही वेळापूर्वी घेऊन गेलेले आहेत. खरं तर हा जो आरोपी आहे, हा आरोपी दारू सुद्धा पेत असल्याची माहिती समोर येत आहे. आणि छोटी जी गिरणी असती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.